आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. धनंजय, हो असे कसे सोडून गेलात तुम्ही आम्हाला? तुम्ही माझ्या लेकीला वचन दिलं होतं की तुम्ही आमची दोघांची काळजी घ्याल म्हणून, की आयुष्यभर तुम्ही आमच्या दोघांच्या बरोबर राहाल म्हणून, आणि एकटेच निघून गेलात. हे सगळं सोसायची ताकद नाही हो धनंजय माझ्या हातात. पण माझं दुर्दैव असं की मी हे सोडूनही जाऊ शकत नाही, कारण मी गेले तर आपल्या आरोहाला कोण सांभाळणार हो? तुम्ही मला आई म्हणायचं ना धनंजय? आईला असं एकटं सोडून कोणी जातं का हो? परत या हो धनंजय, माझ्यासाठी नाही पण आपल्या आरूसाठी परत या. तुमच्याशिवाय सगळं अवघड आहे त्याला. परत या धनंजय. बाप्पा, तू माझ्या आईची मदत करणार आहे. ती कशी तुझ्या वाढदिवसाला मदत करते, तसंच तू पण तिची मदत कर ना प्लीज बाप्पा. बाप्पा, तू जेव्हा आमच्याकडे येतोस ना, तेव्हा फक्त तू 10 दिवस राहतोस आणि लगेच तुझ्या आईकडे निघून जातोस. का? कारण तुला तुझ्या आईची आठवण येते. मग जसं तू तुझ्या आईशिवाय नाही राहू शकत, तसंच मी सुद्धा माझ्या आईशिवाय नाही राहू शकत ना. आणि जर तू तिला बरं नाही ना केलं, मी तुझ्याशी कट्टी करेन. हा, बाप्पा, कदाचित माझी तुझ्याकडे काही मागण्याची पात्रता नसेल, पण ह्या निष्पाप जीवाचं तरी ऐक. आणि जर आता आईला काही झालं तर मी समजेन की तू या जगात कधीच नव्हतास. काय झालं नर्स? येस नर्स, तुम्ही लवकर चला डॉक्टर. चला लवकर. आधी काय झालं मलाही माहित नाही रे. तुम्ही सगळे इथेच थांबा. मलाही माहित नाही. ते आले पेशंट सुंदरी मोहिते म्हणून त्या डॉक्टरला म्हणाले आणि पळत सुटल्या त्या. मी पण त्यांच्या मागे आलो, मला पण माहित नाही काय झालं. अरे यार, सगळं व्यवस्थित होत आहे. बाप्पा, माझ्या सर्वचं रक्षण कर रे बाबा. डॉक्टर, काय झालं? सगळं ओके ना? एवढ्या लवकर असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे आज सकाळपर्यंत सुंदरी मॅम गोळ्या औषधांना रिस्पॉन्स देत नव्हत्या, आणि सर्वात मोठी भीती म्हणजे त्यांचा हार्ट रेट आणि बीपी स्टेबल राहत नव्हतं. पण आता सगळं काही नॉर्मल झालेलं आहे. आय थिंक इट्स अ मिरॅकल. ही सर्व काही परमेश्वराचीच कृपा आहे. गणपती बाप्पा मोरया. शांत शांत. हे बघा, तुमचा सर्वांचा आनंद मी समजू शकते, पण त्यांच्या जीवावरचा धोका अजूनही टळलेला नाही. सुंदरी मॅडम शुद्धीवर येईपर्यंत आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल.
वाट बघावी लागेल आणि मला असं वाटतंय की त्या लवकरच शुद्धीवर येतील असा आपण मनोमन विश्वास ठेवूया. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला खरं सांगतो मी, देवाने सावीची हाक ऐकली. थँक्यू सो मच बाळ. सो थँक्यू पप्पा. आणि सॉरी हा पप्पा, तुला मी असं परत नाही ओरडणार. आणि मी तुझ्याशी कट्टी सुद्धा नाही घेणार. हा, आता पेढे दिले, पण माझ्या आईला लवकर बरं कर. ती एकदा घरी आली ना की तुला लवकर मदत करून देईल. माझ्या सावीसाठी तरी सुंदरीला बरं कर देवा. लवकरात लवकर सुंदरी आमच्या सोबत येऊ दे. आय लव्ह यू पप्पा. हे बघा, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची खूप धावपळ झाली आहे, दमछाक झाली आहे. तुम्ही सगळ्यांनी घरी जा, आराम करा. मी इकडे आहे, सुंदरीला सांभाळतो. मी सुंदरी सोबत राहतो. नाही नाही, मी कुठे नाही जाणार. मी इथंच थांबणार आहे. आई मला सांगा, असं बोलून कसं चालेल? हा, आणि आता खरी गरज नाहीये सुंदरीला आपली. जेव्हा सुंदरी बरी होईल, ती घरी येईल, तेव्हा आपल्याला तिला जपावं लागणार, सगळं तिचं करावं लागणार. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर दमून गेलो तर तेव्हा कशी काळजी घेणार तिची? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे मालती सुद्धा आपलीच जबाबदारी आहे ना. तिलाही गरज आहे, तिची अवस्था नाजूक आहे. तुम्हाला जायला हवं मालतीकडे. बरोबर बोलतोय तू. मला मालतीसाठी घरी जावंच लागणार आहे. ठीक आहे, जाते मी. आदित्य, घरून तुझ्यासाठी डबा पाठवू? नाही, मला जेवणाचा डबा वगैरे नको. उगाच परत कोण येईल. इकडे कॅन्टीन आहे ना, व्यवस्थित आहे. मी तिकडे खाऊन घेईन. मी थांबू तुझ्याबरोबर इथे?